नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आता उद्या आहे शनिवार, तर शनिवारी आहे धनत्रयोदशी. धनत्रयोदशी असल्यानिमित्तामुळे आता दिवाळी चालू झाल्यानंतर आपण बऱ्याच सेवा उपाय करतच असतो. घरामध्ये साफसफाई करत असतो, घर स्वच्छ ठेवत असतो, दरवाजा पुढे रांगोळी काढत असतो, दरवाजाला आंब्यांचे तोरण म्हणा किंवा इतर जे तोरण असते ते लावत असतो आपण. कारण की आपल्याकडून जेवढं होईल तेवढं आपण आपलं घर स्वच्छ ठेवून घरामध्ये सकारात्मक वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. पण आता बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये आपण कितीही सकारात्मक वातावरण ठेवण्याचा प्रयत्न केला तर घरामध्ये काही नकारात्मकता अशा असतात की त्या निघून जात नाही. त्यामुळे मग आपल्या घरातील अशा काही व्यक्ती असतात की प्रत्येक कामामध्ये त्या व्यक्तीला यश मिळत नाही, प्रत्येक कामात अडचणी निर्माण होतात, घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी निर्माण होतात, घरात गरिबी येत असते. तर आता कळत नकळत आपल्याकडून काही चुका घडत असतात जेणेकरून त्याचा दोष आपल्याला म्हणा किंवा आपल्या घराला लागत असते. तर आता इतर दिवशी आपण काही सेवा उपाय करतो पण त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. पण धनत्रयोदशी हा जो दिवस असा आहे की आपल्या घरामध्ये धन येण्याचा दिवस मानला जातो, म्हणून आपल्याकडे धनत्रयोदशीला अत्यंत महत्त्व दिले जाते. तर आता दिवाळीमध्ये आपण बऱ्याच सेवा उपाय करतो पण धनत्रयोदशीच्या दिवशी धनाचा दिवस मानला जातो, म्हणून भगवान धन्वंतरी यांचा जन्म या दिवशी झाला होता, म्हणून याला धन्वंतरी जयंती असेही म्हणत असतात. म्हणून मग या दिवशी काही वस्तू खरेदी करण्याला पण जास्त महत्त्व दिले जाते. तर आता धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, आता तुळस जी आहे तर भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. तुळशीला माता लक्ष्मीचं दुसरं रूप मानले जाते, म्हणून मग आपल्याला माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न व्हावी म्हणून माता लक्ष्मीला म्हणजेच की तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे. तर ही कोणती वस्तू आपण अर्पण करायची आहे, तर ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या घरातील जी व्यक्ती आहे तर त्या व्यक्तींना प्रत्येक कामामध्ये यश मिळेल, आपल्या घरामध्ये चहूबाजूने पैसा येईल, घरातील गरिबी संपेल. जर आपल्या घरातील माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न नसेल तर मग आपल्या घरामध्ये कितीही पैसा आला तर तो मग पैसा टिकून राहणार नाही, घरामध्ये गरिबी निर्माण होत असते. त्यासाठीच आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे. तर हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आता धनत्रयोदशीच्या दिवशी शास्त्रामध्ये सांगितले जाते की समुद्र मंथनाच्या वेळी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पंधरवाड्याच्या 13व्या दिवशी भगवान धन्वंतरी अमृताच्या भांड्यासह प्रकट झाले. त्यांना मग भगवान विष्णूंचा अवतार मानले जाते, म्हणून धन्वंतरीने जगाला औषध आणि आयुर्वेदाचे ज्ञान दिले. म्हणूनच मग धनत्रयोदशी ज्याला आपण धनतेरस म्हणून पण साजरे करत असतो. तर असे मानले जाते की मग आपण जर धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन वस्तू खरेदी केल्या तर देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांचे आपल्याला आशीर्वाद मिळत असतात, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, सौभाग्य आणि आनंद मग येत असतो. तर आता ज्या वस्तू खरेदी करायच्या आहेत त्यामध्ये मग आपण कोणत्या वस्तू खरेदी करायच्या, आता त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची म्हणजे सोने चांदी खरेदी करण्याला महत्त्व दिले जाते. पण ह्या गोष्टी सर्वसामान्य व्यक्तींना खरेदी करणं शक्य होणार नाही, म्हणून मग तुम्ही घरामध्ये जर देवपूजेमधल्या कोणत्या वस्तू असतील तर त्यामध्ये तुमच्याकडे गणेश मूर्ती नसेल तर तुम्ही गणेशाची मूर्ती खरेदी करू शकता किंवा माता लक्ष्मीची मूर्ती खरेदी करू शकता. त्याचप्रमाणे आपल्याला धने खरेदी करायचं आहे, मीठ खरेदी करायचं आहे, हळद खरेदी करायचं आहे, त्याचप्रमाणे कवड्या, त्यांनी सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे झाडू. तर ह्या वस्तू तर आपण खरेदी करणं अत्यंत महत्त्वाच्या आहेत, कारण की या वस्तू इतर दिवशी जेवढं महत्त्व दिलं जात नाही खरेदी करण्याला, पण धनत्रयोदशीच्या दिवशी या वस्तूंचा अत्यंत मान असतो, म्हणून या वस्तू खरेदी केल्या जातात. त्याचप्रमाणे मग तुम्ही इतर घरातील कोणत्या वस्तू खरेदी करायच्या असतील तर त्या खरेदी करू शकता. त्यामध्ये वाहन आले किंवा घरातील कोणत्या मोठ्या वस्तू असतील तर या खरेदी तुम्ही करू शकता. तर आता आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे, आता प्रदोष काळामध्ये म्हणा किंवा तुम्हाला आता बऱ्याच वेळा काय होतं की दिवसभरातून तुम्ही हा उपाय कधीही करू शकता, कारण की आपण तुळशी मातेला ज्यावेळेस जल अर्पण करत असतो तर त्यावेळेस मग तुम्ही त्यावेळेस पण हा उपाय केला तरीही हरकत नाही. पण शक्यतो तुम्ही सकाळीच हा लवकर उपाय करायचा आहे. त्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. सकाळी लवकर उठल्यानंतर स्नान करायचं आहे आणि स्नान करत असताना आपल्याला काय करायचं आहे, आता हा उपाय तुम्ही दररोज करू शकता दिवाळीमध्ये, जोपर्यंत दिवाळी संपत नाही तोपर्यंत.
आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब म्हणजेच की 2 थेंब गंगाजल टाकून स्नान करू शकता, किंवा 2 चमचे कच्चे दूध टाकून तुम्ही गाईचेच दूध टाकायचं आहे आणि मग स्नान करायचं आहे. किंवा यामुळे काय होते की आपल्यातील दोष दूर होतात, इडापिडा दूर होत असते. त्याचप्रमाणे 2 तुळशीचे पानं पण टाकून तुम्ही स्नान करायचं आहे. या सगळ्या वस्तूंना म्हणजेच एवढं महत्त्व दिलं जातं दिवाळीच्या दिवशी, म्हणजेच की ज्या दिवशी वसुबारस चालू झाली त्या दिवसापासून तुम्ही या वस्तू टाकून स्नान करायचं आहे. त्याचप्रमाणे आता दररोज आपल्याला काय करायचं आहे, आता आपण वसुबारसच्या दिवशी गायीची पूजा तर करतच असतो, त्याचप्रमाणे मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आपल्याला हा उपवास करायचा आहे आणि गायीची आपल्याला पूजा करायची आहे. आता घराबाहेर जे पाणी शिंपडत असतो त्यामध्ये आपल्याला थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे, किंवा मग तुम्ही थोडीशी हळद टाकून हे पाणी आपल्याला शिंपडायचं आहे. आणि सगळ्या पाणी वगैरे शिंपडून झाल्यानंतर दरवाजाला म्हणजेच की उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि छोटीशी का होईना रांगोळी आपल्याला काढायचं आहे. मग त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, देवपूजा करून घ्यायची आहे. देवपूजा झाल्यानंतर एक तांब्या भरून आपल्याला पिण्याचं पाणी घ्यायचं आहे आणि नंतर मग त्या पाण्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 1 चमचा कच्चे दूध आपल्याला टाकायचं आहे. तर हे कच्चे दूध आपल्याला गाईचंच टाकायचं आहे त्यामध्ये, आणि थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि लाल चंदन आपल्याला त्यात टाकायचं आहे. आणि एक आपल्याला तुपाचा दिवा घ्यायचा आहे. आता तुपाचा दिवा आपण तुळशी मातेजवळ लावला तर तुळशी माता लक्ष्मीचं रूप असते म्हणून प्रसन्न होती. तुळशी मातेला तुपाचा दिवा लावायचा आहे. आणि एका वाटीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकायचं आहे आणि ते जे पाणी आहे तर आपल्याला तुळशीच्या आजूबाजूला शिंपडायचं आहे. जिथे आपलं तुळशी वृंदावन आहे तिथे आपल्याला हे पाणी शिंपडायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला तुळशी मातेला आपण जो दिवा घेतला आहे तर तो तुपाचा दिवा लावायचा आहे. आणि जे आपण तांब्या भरून जल घेतला आहे तर ते जल आपल्याला अर्पण करायचं आहे. दोन्ही हातांनी म्हणजेच की तांब्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि दोन्ही हातांनी जल अर्पण करायचं आहे. नंतर मग तुळशी मातेला अक्षदा अर्पण करायची आहेत, फुले अर्पण करायची आहे आणि त्यानंतर तुळशी मातेला 7 प्रदक्षिणा आपल्याला घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणत आपल्याला प्रदक्षिणा घालायची आहेत. आता बरेच वेळा काय होतं की प्रदक्षिणा घालण्यासाठी तुळशी मातेजवळ जागा नसते, म्हणजे तसं वृंदावन नसतं. जर जागा नसेल तुम्हाला तर मग तुम्ही काय करायचं आहे, त्यावेळेस स्वतःभोवती तुम्ही 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर तुळशीची आपल्याला 5 पानं तोडायची आहेत. आता जेव्हा आपण धनत्रयोदशीची पूजा करणार आहोत प्रदोष काळामध्ये, तेव्हा मग त्या पूजेमध्ये ही पानं आपल्याला अर्पण करायचं आहे. आता भगवान विष्णू माता लक्ष्मीला अर्पण करायची आहे. ज्यावेळेस आपण धनत्रयोदशीची पूजा करणार आहोत त्यावेळेस मग आपल्याला ही 5 पानं माता लक्ष्मीला आणि विष्णूंना अर्पण करायचं आहे. पूजा झाल्यानंतर ही जी पानं आहेत तर ही पानं मग आपल्याला काय करायचं आहे, ती पानं एका कागदामध्ये म्हणा किंवा तुम्ही देवपूजेतील एखाद्या वस्त्रामध्ये ही 5 पानं बांधायची आहेत. आणि जिथे आपण घरामध्ये पैसे ठेवतो तिथे ही पानं आपल्याला ठेवायची आहेत. आता अशी ही पानं जर आपण पूजा करून पूजेच्या ठिकाणची ठेवतो तेव्हा मग काय होतं की माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि घरामध्ये पैसा येत असतो आणि मग त्यानंतरच मग आपल्या घरामधील पैसा येण्यास सुरुवात होत असते. आता संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे, तुळशीजवळ आपल्याला दररोज दिवाळीत तुपाचा दिवा लावायचा आहे जोपर्यंत दिवाळी संपत नाही. आता इतर दिवशी आपण तिळाचा तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावत असतो, पण दिवाळीमध्ये आपल्याला तुपाचाच दिवा लावायचा आहे. यामुळे काय होईल की घरातील नकारात्मकता नष्ट होते, तसेच मग माता लक्ष्मी ही कृपा आपल्या घरावरती कायम राहत असते. म्हणून मग आपल्याला तुळशी मातेला असा दररोज दिवा लावायचा आहे. आणि दररोज तुळशी मातेपुढं आपल्याला छोटीशी का होईना रांगोळी काढायचं आहे, कारण की दिवाळीमध्ये आपण सगळीकडे घरामध्ये दीप प्रज्वलित करत असतो, रांगोळी काढत असतो, त्यामुळे तुळशी मातेपुढं पण रांगोळी आवर्जून काढायचं आहे. तर मग आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला ही माहिती समजलीच असेल की कोणती वस्तू आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा येईल, गरिबी संपेल. तर तुम्ही पण हा उपाय आवर्जून करायचा आहे, कारण की वर्षभर पुन्हा आपल्याला ही संधी नाही. हाच योग असतो की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी. तर आजचा व्हिडिओ आहे इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.